तर आज आहे शनिवार आणि शनिवारी काय असतं आमच्यात, तर आमच्या असतो साहेबांचा उपवास शनिवारचा. सो मला बोले काहीतरी वेगळं कर आज जेवणाला, भाजी भाकरी तसलं काय करू नकोस, काहीतरी वेगळं कर, चपाती वगैरे काय करू नको. मग काय वेगळं काय करायचं तर तुम्हाला दाखवते आज मी त्यांचा उपवास सोडायला काय काय बनवलंय. तर हे बघा, मस्तपैकी असे धपाटे बनवलेत. इकडं आता झालेत धपाटे, म्हणजे अजून राहिलेत. परत ही आपली चवळीची उसळ बनवली आहे आणि हे उद्याचं आहे बघा. आता हे इडली डोस्याचं पीठ उद्या काढायचं, म्हणजे थोड्या वेळानं काढायचं. लागलीच मी सांबर पण बनवून घेतलं आणि खाली भात आहे आणि हे चाललंय आपलं थापायचं. कट्ट्यावर पसारा भरपूर आहे कारण का आज मेनू पण भरपूर आहेत आणि सांबर बनवलं आहे कारण का उद्या इडली डोसे करायचे आहेत. सो त्याच्यासाठी मग उद्या कुठं सांबर डबल करायचं. आणि आत्ता पण भाताबरोबर काहीतरी घ्यायला करायचंच होतं. वरण करणार होते पण कसं आमची उसळ पण फिक्की असते, म्हणजे आम्ही तिखट जास्त खात नाही. फक्त मग उसळ पण फिक्की आहे, म्हणजे जास्त तिखट नाही आहे. त्याच्यामुळे सांबर थोडं स्पायसी, म्हणजे थोडंसंच तिखट असं बनवलं आहे कारण का उद्या आज पण होईल आणि उद्या पण होईल, त्या ह्यानं मग सांबर बनवतं. किचनमध्ये काय गर्दी भरपूर झाली आहे, भांड्याची जी पसारा भरपूर झाला आहे. पण आता एवढे मेनू केलेत म्हणल्यावर होणारच. चा मेनू धपाटे, चवळीची उसळ, भात, सांबर एवढं आहे. आणि उद्या डोसा, इडली, उत्तप्पा, तिघांच्या 3 व्हरायटी आहे बरं का. एकाला डोसा आवडतो, एकाला आप्पे आवडतात आणि एकाला इडली आवडते. मग उद्या तिन्ही पण करायचं. मग आता सांबर केलं कारण का उद्या डबल आणि चटणी वगैरे करायलाच लागणार. मग त्याच्यामुळे सांबरची एक कटकट मिटवली मी, आत्ताच लागलीच करून गेली. भाताबरोबर पण होते आणि सकाळी नाश्त्याला पण होते. सो आता ते झालं आहे. आता 2 राहिलेत, इथे अजून एक राहिलं आहे. पसारा इग्नोर करा तुम्ही. ते 2 झाले की मग लगेच पोरींना जेवायला देते. आणि त्यांना माहीत नाही आहे हा मेनू केला आहे मी. बघूया त्यांना आज जमलं तर सरप्राईज देऊ. पोरी जर बोलल्या नाही तर पोरी सगळं सांगतात बाबा धपाटे बनवले म्हणून. त्यामुळे आधीच आमचं बिंग फुटतं. सो आता बघूया. आता सगळं आवरलं आहे. आता किचन कट्टा मला चांगला वाटतं. आता ते टाकायचं डस्टबिनमध्ये. संध्याकाळी ते कचरे हे करणारे, मग त्यांना आता ते देऊन टाकायचं. तर भांडी पण आवरलेत. डोश्याचं पण, इडली डोश्याचं, आप्याचं सगळं काढून ठेवलं पीठ. आता फक्त जेवताना भाजी गरम करायची. आत्ता बघा 11 वाजले तरी अजून आमचं साहेब काय आलं नाही. मला तर भूक लागली आहे जोरात. पण आता शनिवार असल्यामुळं आम्ही दोघं पण एकत्र जेवतो. आणि मला पण जेवण जात नाही कारण का सकाळी पण एकटं जेवायला लागतं, संध्याकाळी मग दोघं मिळून जेवतो आम्ही. असं कट्टा निवांत मोकळाच लागणार, जरा बरं वाटतं. सगळं आवरलं, फक्त त्यांनी आले की जेवायचं.